सीधा चलते हैं, उद्धव ठाकरे कुछ बोल रहे हैं। शेतामध्ये राबतो आहे आणि सोनं पिकवल्यानंतर त्या सोन्याला सोन्याचा भाव मिळणार नसेल तर हे सगळं फुकट गेलं आणि त्याच्यासाठी हमी भाव आता मागायचं नाही, हमखास भाव. आणि जे मी पिकवणार आहे ते विकलं गेलंच पाहिजे. ही जी एक साखळी आहे ती साखळी आता आपण निर्माण करतो आहोत आणि त्या साखळीमध्ये हा सगळा नाशिवंत माल असतो, भाजीपाला असेल, धान्य असेल, त्यांच्यासाठी विभागवार अपन शीतगृह असतील, उपज को दाम मिले उसकी कोशिश हमारी पूरी तरीके से रहने वाली है. हम वो एक चेन क्रिएट कर रहे हैं कि जिसके वजह से किसानों को अपनी उपज के लिए सही दाम मिले. ती जी वाहतूक आहे त्याच्यासाठी वेगळं काही आणखीन करता येते का ते बघतोय. त्यांना वाहनं उपलब्ध करून द्यायची, बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची, कोणत्या बाजारात कसली मागणी आहे त्याच्याप्रमाणे तो त्याचा माल तिकडे नेऊन विकायला त्याला आपण मदत करणार आहोत. अशा अनेक गोष्टी आपण शेतकऱ्यांसाठी करतोय. आपल्या राज्यातला शेतकरी ह्या कर्जबाजारी यापुढे राहता कामा नये. स्वतःच्या पायावरती अभिमानाने तो बोलला पाहिजे की मी किसानों पर कर्ज ना रहे, इसकी भी कोशिश हमारी रहने वाली है. कोरोनाची एक लाट येते, लाटेमागून लाट. ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की अनेक देशांमध्ये भूकबळी जाण्याची शक्यता आहे. भूकबळी म्हणजे त्या देशांमध्ये शेती जिथे होत नाही तिथे त्यांना अन्नधान्य हे बाहेरून कोविड की इस नई लहर के वजह से भूखमरी ना हो उसकी भी हमारी कोशिश रहने वाली है. महाराष्ट्र हे सगळ्यात प्रगत प्रयोगशील राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये सतत प्रयोग हे होत राहतात. सुधारणा, आधुनिकीकरण हे हा महाराष्ट्राचा स्थायी भाव आहे आणि म्हणून मला शेतीमध्ये सुद्धा ही आगळी वेगळी क्रांती करायची आहे तुमच्या सहाय्याने. हे सगळं झालं. आत्तापर्यंत तुमच्याशी मी बोललो. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं की एका मागोमाग एक विषय येत आहेत. गेल्या आठवड्यात अचानक असाच विषय समोर आलेला आहे, तो मराठा आरक्षणाचा. मराठा आरक्षण खरं म्हणजे हा विषय अशा पद्धतीने येण्याची काही आवश्यकता नव्हती. आपण महाराष्ट्र राज्याने सर्व पक्षाने म्हणजे त्याही वेळेला सत्तेमध्ये शिवसेना होतीच. मराठा आरक्षण का मामला अब सामने आया है. राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात होते तरी देखील चारही महत्त्वाच्या पक्षांनीच नव्हे तर विधिमंडळातील सर्व पक्षांनी एकमताने मराठा समाजाच्या न्याय हक्काचा हा जो काही लढा होता त्याला न्याय पूरी विधानसभा ने सभा में एक साथ मिलकर मराठा समाज के लिए आरक्षण की घोषणा की. मताने घेतला नहीं, एकमताने घेतला आणि सबने मिलकर उसके बारे में फैसला लिया. त्याला इकडे उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं, ते आपण जिंकलो. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं, ती लढाई आपण लढतो आहोत. ही लढाई लढताना पहिल्या सरकारने जे वकील दिले त्याच्यात कोणी आपण बदलले नाही. देशातील जे सर्वोत्तम जो पिछली सरकार ने उसके लिए जो वकील हमको सुप्रीम कोर्ट में दिए थे वही वकील हमने जारी रखे थे. कमी न करता आणखीन त्याच्यात ज्यांनी सूचना दिल्या तेही वकील आपण त्या पॅनलवरती घेतलेले आहेत. बरोबरीने काही संस्था, काही व्यक्ती या केसमध्ये त्याच्यात त्याने इंटरव्हेन केलं. त्यांनी देखील त्यांच्या परीने त्यांच्या पसंतीचे वकील याच्यात दिले. एकूण काय की कुठेही आपण कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करायला कमी पडलेलो नाही, अजिबात नाही. आपली मागणी कहीं भी अदालत में हम कम नहीं पड़े हैं. इतर राज्यांमध्ये आरक्षणाचा प्रश्न हे प्रलंबित ठेवले गेलेले आहेत. मग लार्जर बेंच समोर म्हणजे 3 का 5 त्यापेक्षा जास्त न्यायाधीशांच्या बेंच समोर जसे इतर राज्यातील आरक्षणाचे प्रश्न हे मांडले जात आहेत तशीच परवानगी आम्हाला मोठ्या बेंच समोर जाण्यासाठी द्या. ही आपली गोष्ट सर्वोच्च न्यायालयाने मानली, नक्कीच मानली. त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. पण ती मानत असताना अनपेक्षितपणे, अनाकलनीय पद्धतीने त्यांनी आपण आरक्षण जे दिलेलं आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी अंतरिम स्थगिती केली. इतर राज्यात कुठे दिलंय का? ये अनाकलनीय है कि सुप्रीम कोर्ट ने मराठा समाज को जो हमने आरक्षण दिया था उस पर स्टे लगाया. हा विषय किचकट असताना हे मानल्यानंतर मोठ्या बेंच समोर जायला परवानगी दिली गेलेली आहे. पण ती देताना ज्या स्थगितीची गरज नव्हती ती स्थगिती दिली. ह्याच्या विरुद्ध आता संपूर्ण आपण चर्चा जिसकी जरूरत नहीं थी, 2 दिवसापूर्वी इस स्टे देने की जरूरत नहीं थी लेकिन उसको दिया गया है सुप्रीम कोर्ट की तरफ से. सहभागी आहेत, अत्यंत पोटतिडकीने काम करतायत, आपली मतं मांडतायत. ह्या केसच्या सुनावणीच्या वेळेला सुद्धा मी स्वतः एक किमान 2-4 वेळा तरी व्हिडिओच्या माध्यमातून अशोकराव चव्हाण असतील, आपले एकनाथ शिंदे आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, अजितदादा आहेत. इस पूरे केस को लेकर सरकार सजग है. मराठा आरक्षण देने की हमारी पूरी कोशिश है. सुप्रीम कोर्ट ने हालांकि उस पर स्टे जरूर लगाया लेकिन मैं सारे नेताओं से संपर्क में हूँ. चर्चा करत आपल्याला काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे हे ठरवत तिथे आपण कोर्टासमोर आपण बाजू मांडली. तरी हा निकाल आला
आता सुद्धा 2 दिवसापूर्वी हमने आपण पूरी कोशिश जी की, लेकिन बैठक उसके घेतली, बावजूद ये आज स्टे सुद्धा लगाया गया. अशोक रावांनी आणि इतर मंत्र्यांनी, ज्येष्ठ विधी तज्ज्ञ जे आहेत, मुकुल रोहतगी आहेत, आणखीन सगळे आपले वकील आहेत, त्यांच्यासोबत एक व्हिडिओ कॉन्फरन्स केली. आपल्याशी बोलल्यानंतर पुन्हा मी त्या बैठकीला आता जाणार आहे. उद्या परत काही बैठक होईल. एकूण काय की सर्वांची मतं लक्षात घेऊन पुढे काय करायचं, जोपर्यंत ह्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपण पुढचं पुन्हा कोर्टात तर जाणार आहोत, पण ते जाताना नेमकं काय गाऱ्हाणं मांडायचं, कोणासमोर मांडायचं, कसं मांडायचं. अगदी विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा मी आपल्यासमोर येण्यापूर्वी फोनवरती बोललेलं आहे. ते बिहारमध्ये आहेत आत्ता. परवाच्या बैठकीला ते येऊ शकले नाही कारण ते मैंने बिहारला गेले नेता होते. विपक्ष से आणि भी बात त्यांनी की मला है सांगितलं, इस मराठा आरक्षण को लेकर. फिलहाल वो बिहार में है. उद्धवजी, आम्ही या समाजाच्या मागणीसाठी सरकार सोबत आहोत. तर हाँ, लेकिन इस मला समाज की मांग को मराठा लेकर समाजाच्या हम उनके साथ माता में हैं. भगिनींना आणि बांधवांना एक विनंती करायची आहे. तुमच्या भावना आणि आमच्या भावना वेगळ्या नाहीत. अन्यायाविरुद्ध लढा, आंदोलनं जरूर करा, काही हरकत नाही. पण केव्हा, जर सरकार देत नसेल तेव्हा. इथे तर सरकार आपलं आहे, सरकारने निर्णय घेतलेला आहे. मग लढाई कोणाशी, कशावरती रस्त्यावरती उतरायचं, कशासाठी आपण आपला उद्रेक किंवा उद्वेग जो काय आहे त्याचं तो रस्त्यावरती आणायचा. आपण एकत्र आहोत. तुमच्या मागण्यांना आपण न्याय दिलेला आहे, त्याला आव्हान हम दिलं आपके साथ में इस गेल्यानंतरही पूरे मांग को लेकर. राज्य सरकार ही तुमची बाजू हिरारीने, जिद्दीने, चिकाटीने, चिवटपणाने आणि वेळप्रसंगी आक्रमकपणे ही न्यायालयासमोर सुप्रीम मांडते कोर्ट आहे. ने स्टे लगाने के सरकार बावजूद भी तुमच्यासाठी राज्य भांडते आहे. सरकार आपके साथ में तुमच्या है. सगळ्यांच्या सूचना, हमारी पूरी कोशिश है त्याचा कि मराठा गांभीर्याने समाज को विचार आरक्षण करू. मिले. आम्ही मार्ग काढतो आहोत. आता मी काय काय काढू शकतो त्याच्यावरती मी बोलत नाही, कारण पुन्हा मी काय बोललो तर या केसवरती त्याचा दुष्परिणाम होऊ नये. पण सगळ्या सूचना आम्ही घेतलेल्या आहेत, अजूनही घेतो आहोत. आणि त्याचा सारासार विचार केल्यानंतर कायदेशीररित्या आपल्याला पहिला एक दिलासादायक मार्ग काय घेता येईल तो सुद्धा आम्ही विचार करतो आहे. आणि तो केल्यानंतर पुन्हा कोर्टात तर जातोच आहोत, कारण मोठ्या बेंच समोर तर जायचंच आहे आपल्याला. हा निकाल तर आपल्या बाजूनी तो हमें बड़े लागावा, बेंच के याच्यासाठी सामने तो आपल्याला जाना ही है इस कायदेशीर पूरे लढाई मामले को करायची लेकर. आहे. करण्यात कुठे हम तसूभर सुद्धा कानूनन हे सरकार लड़ाई तो मागे करते राहणार रहेंगे नाही. इस पूरे मामले को हे लेकर. वचन मी परवाच दिलेलं आहे, आजही पुन्हा ते मी देतो आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की सरकार आपल्या सोबत आहे. सरकारने निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेतल्यानंतर एक तर हे कोरोनाचं संकट आहे, त्याच्यात अधिक आंदोलन मोर्चे कृपा करून काढू नका, ज्याची खरंच आवश्यकता नाही. कोरोना का संकट है. इस संकट के समय आंदोलन मोर्चा ये कृपया करके ना करें. इस पूरे मामले को लेकर सरकार सजग है और सरकार की काम चल रहा है. हमारी कोशिश है कि आपको न्याय मिले, उसकी पूरी कोशिश हमारी रहेगी. एकजुटीला तडा जाईल असं कृपा करून करू नका. कोणी गैरसमज पसरू नका, कारण याच्यात गैरसमज पसरवण्यासारखं काही नाही. गलतफहमियां मत फैलाएं. सगळं समोर आहे. आपण सगळे एकत्र आहोत. एकजुटी जो भी है वो आपके सामने है. घेतल्याशिवाय थांबायचं नाही. हा निर्धार इस करून मामले में आपण पुढे न्याय जातो. मिले इसकी सरकार के तरफ से महाराष्ट्रातील तमाम कोशिश है. जनतेला मी पुन्हा एकदा विनंती करतो आहे की हे कोरोनाचं संकट, या संकटामध्ये आता जबाबदारीचा सुद्धा एक हिस्सा हा आपल्याला घ्यावा लागणार आहे. महाराष्ट्र की गावोगावी जनता को मैं एक बार ज्यावेळेला फिर पत्र विनती करना येतील, चाहता हूं तेव्हा आपण स्वतःहून त्यांना सहकार्य करा. कोणी कि घाबरण्याचं कारण नाही. आप इस हमारी नई मुहिम में कोरोना पूरा सपोर्ट जरी दें, औषध नसलं, सहयोग दें. तरी वेळेमध्ये जर का लक्षात आला तर अनेक जण हे बरे होऊन सुखरूप घरी गेलेले आहेत, जात आहेत. रोजचा आकडा हा पुरेसा बोलका आहे. कोरोना पण में हे लोग ठीक संकट होके घर वाढतंय, भी जा रहे हैं. हे सुद्धा तितकंच खरं. या संकटाचा लेकिन सामना ये करण्यासाठी संकट बढ़ रहा है. ज्या सूचना आजपर्यंत सरकार म्हणून आम्ही लेकिन इससे आपल्याला सामना करत करने आलो, के लिए त्या जो भी सूचनांचं सूचना हम जसं दे रहे पालन हैं, केलं, उसको तसंच फॉलो काही करें. पुढे तुम्ही कराल आणि ह्या युद्धात आपण निर्णायक विजय मिळवू हा आत्मविश्वास व्यक्त करून तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. और यही आत्मविश्वास रखे मैं आपकी विदा लेता हूं. जय हिंद, जय भारत. तो उद्धव ठाकरे की बड़ी बात है, हमने पिछले दिनों बहुत मुसीबतों का सामना किया, सियासत की बात नहीं करूंगा, कोरोना का जिक्र किया, जिम्मेदारी सही तरीके से निभा रहा है, महाराष्ट्र को बदनाम करने की कोशिश, मेरी खामोशी को मेरी कमजोरी ना समझा जाए. साहिल जोशी, बड़ी बातें. जी बिल्कुल. खास तौर पर ये पूरा जो पूरा आह्वान था, ये दरअसल जो नई मुहिम महाराष्ट्र सरकार शुरू करने जा रही है उसको लेकर था कि कोरोना को लेकर 15 तारीख से हर घर जाकर जांच करने की बात वो कह रहे हैं. कुल मिलाकर इस बयान से ये साफ नजर आता है कि
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की तरफ से यह कहने की कोशिश हुई कि महाराष्ट्र को बदनाम करने की कोशिश की जा रही है, लेकिन दूसरी तरफ महाराष्ट्र सरकार किसानों को लेकर, मराठा आरक्षण को लेकर, कोविड को लेकर या मिशन बिगिन अगेन को लेकर, इंडस्ट्री शुरू करने को लेकर क्या काम कर रही है, ये बात रखने की कोशिश मुख्यमंत्री की तरफ से की गई है। पिछले 1 से 1.5 महीने में आपने देखा होगा कि मुंबई से सिर्फ कंगना राणावत को लेकर या फिर अभी जो शिवसैनिकों ने जिस तरीके से हमला किया एक वरिष्ठ अधिकारी पर, उसको लेकर सारी खबरें चल रही है। सुशांत सिंह राजपूत को लेकर खबरें चल रही है। महाराष्ट्र सरकार कहीं ना कहीं हाशिए पर थी इस पूरे मामले को लेकर, इसीलिए आज उद्धव ठाकरे ने आगे आकर यह बात कहने की कोशिश की कि राजनीतिक सवालों पर मैं कभी और बात करूंगा, लेकिन फिलहाल कोरोना की लड़ाई ज़्यादा ज़रूरी है और इसी के चलते एक नया मिशन महाराष्ट्र सरकार शुरू कर रही है। तो लोगों को ये बताने की कोशिश कि राजनीतिक तौर पर महाराष्ट्र को बदनाम करने की साजिश चल रही है, उसका जवाब दिया जाएगा, लेकिन दूसरी तरफ सरकार क्या काम कर रही है वो बताने की कोशिश महाराष्ट्र सरकार की तरफ से थी। यही उद्धव ठाकरे के आज के संबोधन से नजर आता है। लेकिन साहिल जोशी, इसमें 2 बड़ी बातें, इसको भी जरा समझाइए। कोरोना का जिक्र किया, कोरोना के तहत सरकार क्या कर रही है वो इन्होंने बताया, लेकिन कोरोना गाइडलाइंस के तहत अगर नेवी ऑफिसर पर हमला करने वालों को छोड़ दिया जाता है, वहीं कोरोना गाइडलाइंस तो ये भी कहती है कि बीएमसी को कंगना रनौत के घर की डेमोलिशन नहीं करनी चाहिए थी, वो भी की गई। तो ये सारी बातें, उन्होंने कहा कि सियासत पर बात नहीं करूंगा, लेकिन ये सारे ऐसे मुद्दे थे जिस पर कम से कम उद्धव ठाकरे से उम्मीद की जा रही थी कि शायद इस पर कुछ ना कुछ बोलेंगे। क्या समझा जाए? बिल्कुल, देखिए बात साफ है कि फिलहाल उद्धव ठाकरे इस पर इस वक्त शायद बात नहीं करना चाह रहे होंगे। पार्टी की तरफ से जो कल नेवल ऑफिसर पर हमला हुआ है उसके बारे में संजय राउत की तरफ से बयान निकाला गया और एक अधिकृत बयान पार्टी की तरफ से दिया गया। उसी बयान पर आगे पार्टी चलेगी, ये बात साफ है। उसमें कहीं भी पार्टी की तरफ से ये बात नहीं रखी गई कि उन्हें खेद है कि जिस तरीके से कोविड के समय पे इस तरीके से हमला हुआ, उस पर एक बात भी नहीं रखी गई। दूसरी बात, एक तरफ उद्धव ठाकरे कह रहे हैं कि कोई मोर्चा ना निकाले, कोई किसी तरीके से धरना प्रदर्शन ना करे, लेकिन मुंबई एयरपोर्ट पर भी हमने देखा कि किस तरीके से शिवसैनिक इकट्ठा हुए थे। दूसरी तरफ रामदास आठवले की पार्टी के कार्यकर्ता इकट्ठा हुए थे और करणी सेना के कार्यकर्ता भी इकट्ठा हुए थे। अब इन लोगों पर किस तरीके से कार्रवाई होगी, क्योंकि उद्धव ठाकरे कह रहे हैं कि अगर भीड़ होगी, बिना वजह भीड़ होगी तो कार्रवाई करनी पड़ेगी, मास्क पहन के ही आपको बाहर निकलना है। लेकिन ये सारी घटनाओं में क्या इसका पालन किया गया है, उस पर भी सरकार को कहीं ना कहीं जवाब देना होगा। लेकिन कुल मिलाकर सरकार के तरफ से कोशिश ये है दिखाने की कि ये महाराष्ट्र के खिलाफ षड्यंत्र है, राजनीतिक कोशिश की जा रही है और इसके बारे में वो बात करेंगे। लेकिन फिलहाल जो एक छवि तैयार करने की कोशिश सरकार का मानना है कि हो रही है कि सरकार कुछ काम नहीं कर रही है, क्योंकि आपको याद होगा नेता विपक्ष देवेंद्र फडणवीस ने 2 दिन पहले बयान में साफ कहा था कि जितना कंगना पर ध्यान दे रहे हैं उससे ज्यादा कोविड पर ध्यान देने की जरूरत है। तो मुझे लगता है कि उसी बात को ध्यान में रखते हुए आज का जो बयान है, आज का जो संबोधन है, उस पर कोरोना पर ज्यादा ध्यान दिया गया है और कोविड पर किस तरीके से सरकार काम करने की कोशिश कर रही है। जैसे मसलन 3.5 लाख बेड्स इस वक्त महाराष्ट्र में अवेलेबल है, ये बात उन्होंने रखी है। तो लगता है कि विपक्ष को दूसरे तरीके से जवाब देने की कोशिश सरकार की तरफ से है, लेकिन ये जवाब देते समय खुद की पार्टी के कार्यकर्ताओं ने जो चीजों का पालन नहीं किया है उस पर उद्धव ठाकरे का क्या रवैया रहेगा वो उन्होंने नहीं कहा है। दूसरी एक अहम बात उन्होंने कही है कि जब राजनीतिक चीजों पर वो बात करेंगे तब मुख्यमंत्री का प्रोटोकॉल वो दूर रखकर बात करेंगे। तो यानी साफ है कि इन मुद्दों पर भी राजनीतिक उत्तर देने की कोशिश सरकार की तरफ से होगी, ये भी उद्धव ठाकरे ने साफ कर दिया। अब साहिल जोशी, बहुत शुक्रिया आपका इस पूरी जानकारी के लिए। साहिल जोशी समझा रहे थे, बता रहे थे कि आखिर उद्धव ठाकरे के इस संबोधन के पीछे और इसका निचोड़ क्या है, क्या कहना चाह रहे थे, क्या बताना चाह रहे थे। बड़ी खबर पर लगातार नजर बनी और रुकेंगे एक ब्रेक के लिए। देखते रहिए आज तक। नमस्कार, मैं हूं अंजना ओम कश्यप। हमें उम्मीद है ये वीडियो आपको पसंद आया होगा। लेटेस्ट खबरों के लिए यूं ही देखते रहिए आज तक और इस वीडियो के पसंद आने पर लाइक, शेयर एंड सब्सक्राइब करना ना भूलें।